तुमचं केलेलं बेस्ट वर्क? असं खूप काही काम केलेलं तेव्हा बेस्ट असं काही म्हणताच नाही, म्हणजे बेस्ट केलेलं. हां, सगळ्यात बेस्ट म्हणजे मी माझ्या आयुष्यात म्हणजे बिझनेसमध्ये आल्यानंतर एक कस्टमरला मी कमिटमेंट दिलेली होती, की मी तुमचं हे फ्रेमिंग उद्या देणार. आणि माझा स्टाफ दुपारनंतर नाही आणि ती सँडविच फ्रेम होती. ओके. आणि ती फ्रेम करताना मी स्वतः ती फ्रेम फर्स्ट टाइम फ्रेमिंग करताना सँडविच फ्रेम सगळ्यात अवघड असते, कारण ते मध्ये हे होतं डिस्टन्स वगैरे. आणि ती पहिली फ्रेम मी करून ज्यावेळेस कस्टमरला दिली आणि कस्टमरने ज्यावेळेस की एक नंबर बनाय ती खुश झाली. ती माझी पहिली फ्रेम आजही माझ्या नजरेत आहे. ओके. की तो आनंद आहे की मी स्वतः करून मी माझ्या कस्टमरला ती फ्रेम दिलेली आहे. आणि असे रोज तर खूप वेगळ्या पद्धतीचे एक तरी फ्रेम असते. ज्यावेळेस आम्ही 10 कस्टमर करतो त्यातून एक फ्रेम तरी आम्हाला ती आवडतेच, की खूप हे होऊन जातं की स्वतः आपण वेगळं केलं हे आणि खूप छान झालं असं. ओके. सर तुमच्यापैकी तुमचं बेस्ट वर्क आतापर्यंत कुठलं? खूप ऑनेस्टली असं डिफरन्शिएट नाही करता येणार बेस्ट वर्क आणि हे वर्क. बेस्ट वर्क जे झालं ह्याच्यामध्ये बेस्ट वर्क होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा क्लायंटचा सपोर्ट खूप मोठा लागतो, जिथं त्यांनी फ्रीडम देणं गरजेचं आहे. ओके. एकतर माउंटिंग म्हणा, मटेरियल म्हणा, डिझायनिंग म्हणा. जसं मगाशी सांगितलं की ते ॲबस्ट्रॅक्टचं जे केलेलं होतं, आता ह्याच्यामध्ये तो विचार होता, तर ती आजही फेवरेट आहे, कारण त्याच्यानंतर ती परत कधी झाली नाही. हां, आता मध्ये एकाने डॅगर आणलेला होता जो ब्लॅक अँड व्हाईट होता. तर जिथं ब्लॅक आहे तिथं मी ग्रे वापरलं, जिथं व्हाईट आहे जिथं त्याचा ग्रे सिल्वरचा पोर्शन होता तिथं ब्लॅक. अशी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कलर कॉम्बिनेशन म्हणून केले. हां, असे वेगळे भरपूर वेगळ्या पद्धतीने फ्रेमिंग झालेले आहेत. फेवरेट जर म्हणजे बिझनेस कोटनी जर फेवरेट विचारलं तर माझी फेवरेट ही फ्रेम ही आहे. इट्स अ ब्लँक चेक. इट इज अ ब्लँक चेक फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन. आय ऑलवेज टॉक अबाउट इट. मी त्याच्याबद्दल बोलतो की मला बरेचसे जण विचारतात असं का फ्रेम केलंय. तर खूप जण आम्हाला ब्लँक चेक देतात. आता UPI आल्यानंतर तो ब्लँक चेकचा विषय खूप कमी झाला. आज कोणीही किंवा आधीपासून कोणी कोणाला ब्लँक चेक देत नाही. का? तो विश्वास. हे जेव्हा ब्लँक ह्यांनी दिलं तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की बाबा बँकेत बॅलन्स किती आहे ते सांगा, म्हणजे आमच्या आयुष्याचंही बदल होऊन जाईल. ते म्हटले तेवढं नाही. म्हटलं खूप खूप थँक्यू तो विश्वास ठेवल्याबद्दल. हां, म्हटलं मग फ्रेम करून ठेव, मी दुसरं चेक देतो. आणि मग फ्रेम केलं. आणि जेव्हा कस्टमर विचारायला लागला तेव्हा लक्षात आलं की हे आम्ही कमवलंय, की बाबा तो विश्वास. दुसरी गोष्ट, जेव्हा कस्टमर आमच्याकडे वस्तू ठेवून जातात, आज इतके वर्ष काम केल्यानंतर रुटीन कस्टमर येतात, वस्तू ठेवतात, किती पैसे होतील काय होतील काही विचारत नाही. तर तो विश्वास संपादन केलेला आहे की आम्ही अननेसेसरी एकतर बिलिंग नाही करणार, त्याला जे गरजेचं आहे तेच फ्रेमिंग करणार, ओव्हरचार्ज कुठेही नाही करणार, आणि जे मटेरियल सांगणार तेच डिलिव्हर करणार. म्युझियम ग्रेड माउंट वापरून मी तुम्हाला साधा माउंट देणार नाही. समोर ठेवल्यानंतर सुद्धा खूप ऑनेस्टली आम्ही सांगू शकत नाही हा कॉन्झर्वेशन ग्रेड. म्युझियम ग्रेड माउंटवर मी सांगू शकतो. ग्लासेसमध्ये तुम्ही फरक सांगू शकत नाही. म्हणजे आता ग्लास दिसायला दोन्ही सेम आहेत. 70% UV प्रोटेक्शनची ग्लास आणि 99% UV प्रोटेक्शनची ग्लास दिसायला सेम आहे. मी जेव्हा ते मटेरियल फील करेन तेव्हा मी सांगू शकतो ही म्युझियम ग्रेड आहे आणि हे ग्रेड आहे. कस्टमर सांगू शकत नाही, दिसून मी सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे हा ट्रस्ट फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता आमच्याकडे बरेचसे कस्टमर असे आलेले आहेत की या ग्लासेस मागच्या 5-7 वर्षापासून आलेले आहेत, पण ती ग्लास 70% UV ग्लास लावल्यानंतर फेडिंग होतं. तो फेडिंग प्रोलॉंग करतो, तो फेडिंग थांबवत नाही. मग असेही कस्टमर आलेत की ही ग्लास वापरून सुद्धा बाहेरून वापरली, पण ही ग्लास वापरल्यानंतर सुद्धा आमच्याकडे फेडिंग झाली. मग आम्ही जे लिहिणार, जे सांगणार ते करणार. If you haven't subscribed yet, don't wait any longer. Subscribe now.